कॅश नसल्याने रुग्ण थांबणार नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लवकरच केस पेपर ऑनलाईन. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केस पेपर ऑनलाईन करण्याच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या 8 दिवसात ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी आश्वासन दिले. 12 ऑगस्ट 2026 रोजी जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याचे सांगली जिल्हा प्रतिनिधी, दर्शन पोलीस टाइमचे प्रतिनिधी व समाजसेवक रमजान मुलानी यांनी डॉ. रुपेश शिंदे यांची भेट घेऊन केस पेपर ऑनलाईन करण्याबाबत चर्चा केली. सध्या केस पेपर काढताना रोख किंवा सुट्टे पैसे नसल्याने अनेक गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे. मोबाईलमध्ये पैसे उपलब्ध असतानाही केवळ रोख रक्कम नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ऑनलाईन केस पेपरची सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. रमजान मुलानी यांनी केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर रुग्णांचा वेळ वाचण्यासोबतच केस पेपर काढण्यासाठी होणारी गर्दी आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. कॅश नसल्याने कोणताही रुग्ण थांबू नये आणि प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने ऑनलाईन सुविधा लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. PL मराठी न्यूज संपादक प्रणव लोंढे. मित्रांनो नमस्कार, मी रमजान मुलाने. आज 12 ऑगस्ट 2026 रोजी आपण वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे सर जे आहेत त्यांच्याशी आज भेट घेतली. तर हे जर तुम्हाला कारण सांगतो की एखादा एमर्जन्सीमधून पेशंट आला किंवा काही ठिकाणी रेग्युलर OPD मध्ये म्हणा की कोणाकडे 500 रुपयाची, आता केस पेपर ऑनलाईन आपण ह्याच्यासाठी करायसाठी प्रयत्न करतोय की आता बऱ्यापैकी 90% लोकांच्याकडे खिशामध्ये कॅश नसते, सगळ्यांच्याकडे ऑनलाईनच असते. आणि जरी समजा कॅश असली तर समजा कोणाकडं 50 असतात, कोणाकडे 100, 200, 500, तर इथं केस पेपर 20 रुपये असतं. ते त्यांच्याकडे सुट्ट्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे सुट्टे नसतात काही वेळेला, त्यामुळे ती कधी कधी तक्रार होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची एक मागणी होती की ती जे केस पेपर आहे ते ऑफलाईन जे आहे म्हणजे कॅशमध्ये जे आपण देतोय तर ते ऑनलाईन स्वरूपात सुरू व्हावे. ती जी एक मागणी होती ती त्यांनी लवकरात लवकर एक 8 दिवसाच्या आत ते चालू होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा आश्वासन दिलेलं आहे. अजूनसुद्धा जर तुम्हाला असं काही वेगळं वाटत असेल की बाबा हे इथं गरजेचं आहे तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझा मोबाईल नंबर पण मी खाली देतोय. काही लोकांना अजून काय तक्रारी असतील किंवा काही मुद्दे सुचवायचे असतील तर माझ्याशी संपर्क साधा. मी खाली माझा मोबाईल नंबर देतोय. एवढं बोलून मी थांबतोय.